नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बीएड कॅपराऊंड 3 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. कालच आपण अपडेटमध्ये पाहिलं की आपला जो बीएड शेड्यूल आहे तो चेंज झालेला आहे, बदललेला आहे. तर नवीन शेड्यूल जो आपला येणार आहे तो शेड्यूल अजून येणं बाकी आहे. परंतु आपला कॅपराऊंड 3 हा कशा प्रकारे पार पडेल हे आपण पाहूया. तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. विद्यार्थी मित्रो, कॅपराऊंड फर्स्ट व सेकंड हा पूर्णपणे संपलेला आहे. तसेच कॅपराऊंड सेकंडचे ज्या अलॉटमेंट्स होतील त्या अलॉटमेंटचे सर्व ॲडमिशन्स पूर्ण झालेले आहेत व आपला जो पुढचा राऊंड आहे म्हणजेच कॅपराऊंड 3 ह्याची अलॉटमेंट झालेली आहे. अलॉटमेंट होणे म्हणजेच तो अलो झाला आहे, सुरू झाला आहे. तर आता कॅपराऊंड 3मध्ये आपला जो पहिला टप्पा आहे तो टप्पा म्हणजेच आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागेल तर कोणाचा फॉर्म चुकला असल्यास, फॉर्ममध्ये काही अडचणी असल्यास किंवा एखादं डॉक्युमेंट आपल्याला रिप्लेस करायचं असल्यास, बदल करायचा असल्यास आपण ते फॉर्म एडिट याद्वारे करू शकता. तसेच ज्यांनी अद्याप एकदाही नावनोंदणी केलेली नाही आहे म्हणजेच नावनोंदणीच केलेली नाही आहे त्या विद्यार्थ्यांसाठी नवीन नावनोंदणीचा सुद्धा आपल्याला ऑप्शन ह्या कॅपराऊंड 3मध्ये पाहायला मिळतो. म्हणजेच कॅपराऊंड 3मध्ये आपण नवीन नावनोंदणी करू शकता ज्यांनी आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नव्हतं. तसेच आपला जो फॉर्म आहे तो एडिट करण्याची आपल्याला सुविधा इथे मिळते. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, दुसरा जो टप्पा आहे कॅपराऊंड 3मधला तो म्हणजेच आपल्याला ऑप्शन फॉर्म भरणं, जो आपला अत्यंत महत्त्वाचा आहे, गरजेचा आहे. ऑप्शन कसे भरायचे या संदर्भात आपण ऑलरेडी व्हिडिओज बनवलेले आहेत. ते जर आपण पाहिले नसेल तर कृपया पाहून घ्या. त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंकसुद्धा देऊया. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर पुढचा जो टप्पा आहे तर राऊंड 1 व राऊंड 2 यामध्ये जे लोक सहभागी झाले होते, जे विद्यार्थी सहभागी झाले होते त्यांना ते टप्पे कसे पार पडतात हे माहीत आहे. परंतु जे नवीन विद्यार्थी आहेत तर त्यांना ई स्क्रुटिनिटी म्हणजेच संगणक प्रणालीद्वारे म्हणजेच कम्प्युटराईज जिथं काय होत असतं, चेकिंग होत असतं डॉक्युमेंट्सचं, ते चेकिंग ऑनलाईन पद्धतीने होतं. तर आपल्याला सर्व जे डॉक्युमेंट्स आपण अपलोड केले आहेत मग त्यामध्ये 10वीचा 12वीचा ग्रॅज्युएशनचे जे मार्क्स मेमो आहेत आपले ते मार्क्स मेमो चेक केले जातात. कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी ह्या बाबी चेक केल्या जातात. तर त्याला आपण ई स्क्रुटिनिटी म्हणतो. तो दुसरा टप्पा आपल्याला ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर पाहायला मिळतो, तो म्हणजेच ई स्क्रुटिनिटी. त्यानंतर आपली ई स्क्रुटिनिटी झाल्यानंतर आपले डॉक्युमेंट्स CET सेलने चेक केल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजेच एक प्राथमिक यादी लागते, त्याला आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असं म्हणतो. तर ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपल्याला ही लिस्ट चेक करावी लागते व ही लिस्ट चेक का करावी लागते हा मुख्य प्रश्न आहे. तर आपले जे डॉक्युमेंट्स आपण अपलोड केले आहेत त्यात जर एखादं डॉक्युमेंट चुकीने आपण अपलोड केलं असेल, एखादं डॉक्युमेंट ब्लर असेल तर ते डॉक्युमेंट आपल्याला काय करता येतं, इथे रिप्लेस करता येतं, पाहता येतं. तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आपल्याला ते सांगितलं जातं की या डॉक्युमेंटमध्ये फॉल्ट आहे किंवा चुकीचं आहे. त्यानंतर पुढचा टप्पा असतो त्रुटी दुरुस्ती. तर ते डॉक्युमेंट आपल्याला चेक करण्याचा आणि चेंज करण्याचा एक कालावधी दिलेला असतो. तर त्याला आपण ग्रॅव्हिएशन्स असं म्हणतो, म्हणजे त्रुटी दुरुस्ती. तर त्या कालावधीमध्ये आपल्याला ते त्रुटी दुरुस्त करता येतात आणि आपण त्रुटी दुरुस्त केल्यानंतर लागते ती आपली फायनल मेरिट लिस्ट. विद्यार्थी मित्रो, ही फायनल मेरिट लिस्टसुद्धा आपल्याला चेक करावी लागणार आहे, जे की आपल्याला 5व्या टप्प्यामध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपल्याला सीट अलॉटमेंट पाहायला मिळते. सीट अलॉटमेंट याचा अर्थ आहे आपला नंबर लागणे, म्हणजेच आपला नंबर लागलेला आपल्याला कळतो. ह्याची एक विशिष्ट तारीख असते. आपला शेड्यूल आता बदलणार आहे. अगोदर ह्याची तारीख जी होती ती ऑलरेडी आपल्याला माहीत आहे, परंतु त्यामध्ये आता बदल झालेला आहे. तो शेड्यूल आता काय झालेला आहे, बाद झालेला आहे. म्हणजेच सीट अलॉटमेंट तारीख आपल्याला परत एक नवीन तारीख मिळणार आहे, कळणार आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा टप्पा जो असतो तो म्हणजेच आपला कॉलेज प्रवेश. म्हणजेच आपल्या सीट अलॉट झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कळतं की आपला कोणत्या कॉलेजला नंबर लागलेला आहे. आपल्याला तिथं लॉग इनमध्ये ते कळतं आणि तिथून आपल्याला काय करायचं असतं तर त्या कॉलेजला दिलेल्या पत्त्यावरती आपल्याला जायचं असतं आणि सर्व आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स सोबत न्यायचे असतात. ओरिजिनल डॉक्युमेंट तिथं चेक केले जातात. त्यामध्ये आपले सर्व डॉक्युमेंट्स म्हणजे 10वी 12वीचा मार्क्स मेमो, ग्रॅज्युएशनचे मार्क्स मेमो, PG आपलं पूर्ण झालेलं असेल तर PGचे मार्क्स मेमो आणि त्यानंतर एक TC, तो ग्रॅज्युएशनचा असो किंवा PGचा असो. त्यानंतर आपले जे सर्व डॉक्युमेंट्स आहेत, कास्ट असेल, कास्ट व्हॅलिडिटी असेल, त्यानंतर ज्या संवर्गासाठी नॉन क्रिमिनल लागतं, नॉन क्रिमिनल डॉक्युमेंट, तर हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला सोबत ठेवावे लागतात. पासपोर्ट फोटोसोबत न्यावा लागतो आणि हे सर्व करून आपल्याला कॉलेजमध्ये काय करावं लागतं, ॲडमिशन घ्यावं लागतं, प्रवेश घ्यावा लागतो. ज्यावेळेस आपले सर्व डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होतात, चेक होतात, ओरिजिनल डॉक्युमेंट तपासले जातात, तेव्हा कॉलेज आपल्याला ॲडमिशन देतं. त्याला आपण सीक ॲडमिशन असं म्हणतो. आणि शेवटचा टप्पा म्हणजेच ह्या तिसऱ्या राऊंडचा
जो की पहिला आणि दुसऱ्या राऊंडमध्ये पण आपल्याला पाहायला मिळाला होता, तो म्हणजेच रिक्त जागा जाहीर होणे. तिसरा राऊंड संपल्यानंतर ज्या जागा रिकाम्या राहतील त्याला आपण रिक्त जागा म्हणूया, आणि त्या रिक्त जागा मग काय होतील, पुढच्या टप्प्यासाठी, पुढच्या राऊंडसाठी म्हणजेच चौथ्या राऊंडसाठी, संस्था पातळीवरील राऊंडसाठी ते फॉरवर्ड केले जातील. तर ह्या फॉरवर्ड केलेल्या जागा आपल्याला परत चौथ्या राऊंडमध्ये भरलेल्या पाहायला मिळतील. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आपला तिसरा राऊंड पूर्ण होणार आहे. तर यामध्ये आपल्याला सर्वप्रथम अजून आपण रजिस्ट्रेशन केलं नसेल तर रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन केलं असल्यास आपल्याला फॉर्म एडिट करायची गरज असल्यास आपण तो एडिट करावा. आपले सर्व डॉक्युमेंट्स ओके असल्यानंतर फॉर्म एडिटची गरज नाही आहे, डायरेक्ट आपल्याला ऑप्शन फॉर्म भरता येतील. नवीन शेड्यूलनुसार जी डेट येईल त्यामध्ये आपण ऑप्शन फॉर्म त्या डेटप्रमाणे भरावा. जास्तीत जास्त ऑप्शन्स द्यावे जेणेकरून तिसऱ्या राऊंडमध्ये आपला नंबर लागला पाहिजे. त्यानंतर ई स्क्रुटिनिटी आपोआप होते, ते काम CET सेलचं आहे. ते CET सेल निर्धारित वेळेत करत असतं. त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक करणं हे आपलं काम आहे, ते आपण चेक करावी. त्यानंतर त्यात काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त कराव्यात. त्रुटी दुरुस्त केल्यानंतर लागेल फायनल मेरिट लिस्ट, तीसुद्धा चेक करणं काम आपलं आहे. त्यानंतर सीट अलॉटमेंट, CET सेल आपल्याला सीट अलॉट करत असतं, लॉग इनमध्ये ते चेक करावं लागतं. त्यानंतर आपल्याला कॉलेजला प्रवेश घेणे आणि नंतर रिक्त जागा जाहीर होऊन ज्यांचा नंबर तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा लागला नाही त्यांना रिक्त जागा कळणे, असा हा टप्पा आपल्या तिसऱ्या राऊंडचा पाहायला मिळतो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसल्यास कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.